नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमध्ये असा इंटरेस्टिंग मोड आलेला आहे, तो आपण बघणार आहोत. तो कसा? तर इकडे चारुवास विचार करत बसलेले असतात की आता काय करावं. आता माझ्या मुलाचा आणि माझ्या सुनेचा आयुष्याचा प्रश्न आहे. मी माझ्या आयुष्यातच जगलेलो आहे, कारण की मी खूप प्रयत्न केले भुवनेश्वरीला या घरातून हाकलून देण्याचे, पण माझे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. चारुलता गेली तेव्हापासून या भुवनेश्वरीला मी इथे आणलं, पण मी तिला किती वेळा काढायचा प्रयत्न केला, पण ते माझ्याने जमलं नाही. कारण की तिने माझ्या मुलावर वर्चस्व गाजवलेलं आहे आणि ते आता मला या जन्मात जमणार मला वाटत नाही. माझं आयुष्य तर जगलो आहे, पण माझ्या मुलाबाळांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून मी आता माझी ऐट सोडावी लागला, कारण की माझ्या ऐटमुळे माझ्या मुलांचं आयुष्य बर्बाद होत आहे. ते मला आवडणार नाही. त्यासाठी मला भुवनेश्वरी समोर हार पत्करावी लागेल तरी चालेल. मी आता भुवनेश्वरी समोर हार पत्करेल आणि तिला म्हणेल की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे, आणि तिच्यासमोर मी घोडग्यावर येईल आणि तिला माफी मागेल आणि तिच्यासोबत मी लग्न करेल, आणि त्यामुळे अक्षरा आणि अधिपतीचे आयुष्य सुधारेल आणि ते दोघं एकत्र येईल. आता चारुवासने निर्णय घेतलेला असतो. इकडे अधिपती आपल्या देवी मातेसमोर येऊन उभा होऊन तिथे प्रार्थना करत असतो की तो मास्टरबाईला कधी विसरू शकत नाही, आणि मास्टरबाई नेहमी खऱ्या होत्या. पण माझंच काही चुकलं असेल तेव्हाच त्या घर सोडून गेल्या. त्या घर सोडून गेल्या तेव्हाच त्यांना अडवायला पाहिजे होतं, कारण की ओंकार म्हणत होता जे बरोबर आहे की घरात जर आपल्या बायकोसमोर नवऱ्याने पण तिची साथ दिली पाहिजे, शरीराने नाही तरी मनाने पण तिची साथ दिली पाहिजे. आणि ते बरोबर होतं, मी त्यांची साथ देऊ शकलो नाही, म्हणून आज हे मला बघावं लागत आहे. तर देवी माते, त्यांना आता माझ्याकडून डिवॉर्स पाहिजे तर मी त्यांना डिवॉर्स सुद्धा देणार, कारण की माझ्यासारखा नालायक नवरा त्यांच्या आयुष्यात असणं हे त्यांच्यासाठी दुर्दैवी आहे. असं तो विचार करत असतो. तेवढ्यात तिथे आजी येतात. आजी अधिपतीला बोलतात की सुनबाईला आणायला चाललाय का, खूप नटून नटून आहे. अधिपती बोलतो नाही, त्यांना मी आता ते सर्व देऊन टाकणार आहे, त्यांना डिवॉर्स पाहिजे तर मी डिवॉर्स देऊन टाकणार आहे. तर आजी त्याला रागवतात आणि बोलतात की छोट्या छोट्या गोष्टी एवढ्या मनावर घेऊ नये. तुझ्या बाबांनी प्रयत्न केले नाही का? पण ते अयशस्वी ठरले, कारण की तिथे तिला तू जावं असं वाटत असेल म्हणून ती आली नाही. म्हणून तू एकदा जा आणि तिला आण, सुनबाईला घरी आण. घरला घरपण येईन. तेवढ्यात मागून दुर्गी येते. दुर्गी ऐकण्याचा प्रयत्न करत असते. मग आजी किचन मध्ये जाते. दुर्गी पण आजीच्या मागे मागे निघून जाते. इकडे अधिपती देवी मातेला परत हात जोडतो, आणि इकडे भुवनेश्वरी आपल्या रूम मध्ये कटकारस्थान रचत असते. ती इराबाईला कॉल करते. इराला बोलते की आम्हाला आता खूप घाई आहे. तुमच्या बहीण अक्षरा हिचं आणि माझ्या अधिपती यांचं डिवॉर्स लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्यासाठी मी किती बी किंमत मोजायला तयार आहे. तुमच्या बहिणीला तुम्ही राजी करा आणि तिला लवकरात लवकर डिवोर्स पेपर वर साईन करायला लावा. तर आणि मी त्या बदल्यात तुम्हाला भरपूर पैसे देईल. तुम्ही सांगा तेवढे पैसे देईल. तर इरा 50 लाख बोलते, तर भुवनेश्वरी बोलते दिले, पण माझं काम झालं पाहिजे आणि अधिपती आणि अक्षरा हे वेगळे झालेच पाहिजे. तर इकडे इराला लालच सुटलेली असते, पण दुर्गीला हे पटत नसतो. मग भुवनेश्वरी फोन ठेवते. दुर्गी बोलते ताई, एवढ्याशा कामाचे एवढे पैसे मोजणं बरोबर नाही आहे. तिला तर लालचच आहे, पण 50 लाख रुपये काही कमी रक्कम नाही आहे. तर यावर भुवनेश्वरी बोलत असते, हे काम बी 50 लाखा एवढंच आहे. माझ्या अधिपतीपासून ती अक्षरा दूर झाली म्हणजे झालं. मला पैशाचं काही घेणं देणं नाही, पण माझ्या अधिपती तिच्या तावडीतून सुटला पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. तर इकडे दुर्गीला काही बरोबर वाटलेलं नसतं. इकडे इरा खूप खुशीत असते, तिला 50 लाख भेटणार आहे म्हणून. इकडे अक्षराचे बाबांनी अक्षरा बोलत असते. अक्षरा बाबाला अधिपतीबद्दल महत्त्व पटवून देत असते की अधिपती किती चांगले आहे. संकटकाळी सर्वांना धावून जातात, पण घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टीकडे ते लक्ष देत नाही. आणि पण ते न्यायी आहे. जेव्हा कोणावर काही घडत असलं ते बरोबर तिथे धावून जातात. तर अक्षरा अधिपतीबद्दल सर्व पटवून देत असते. तर अक्षराच्या बाबालाही पटण्याचं झालं असते. तर अक्षराचे प्रयत्न चालूच असतात. अक्षरा बोलते की मी आता ठरवलेलं आहे, मी माझ्या घरी जाणार आणि अधिपतीसोबत संसार थाटणार आणि जे काही होईल ते बघून घेणार. भुवनेश्वरी मॅडमनी माझ्यासोबत अत्याचार केला आहे ना, अधिपतींनी सोडून केला आहे, तर मी अधिपतीला समजून घेणार, असं तिचं मत असतं. इकडे चारुवास आपल्या तयारीत असतात. चारुवास इकडे अधिपतीच्या रूम मध्ये आलेले असतात. अधिपती टैलत असतो.
तर चारुहासला बघून अधिपती अजून चिडतो, तुम्ही कसला आला इथे. तर चारुहास त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात की ज्या अक्षराला घरी घेऊन ये, अक्षराशिवाय घर पण नाही आहे. त्या भुवनेश्वरी बाईमुळे हे सर्व घडलेलं आहे. तर अधिपती बोलतो की तुम्ही जर आईसाहेब सोबत लग्न केलं असतं तर आज ही परिस्थिती उडवली नसती. तर यावर चारुहास बोलता, हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की ती बाई किती नालायक आहे. तिने स्वतःच हेतू साध्य करण्यासाठी तिने तुमच्या आयुष्याची वाट लावलेली आहे. तू समजून का नाही घेत. तर चारुहास आणि अधिपतीमध्ये परत भांडणं होतात. तर अधिपती निघायला जातो, चारुहास परत त्याला रिक्वेस्ट करतो आणि बोलतो की बघ, हे भांडण आमच्यातलं आहे, पण तुमच्या दोघांमध्ये नको येऊ द्या. तुम्ही दोघं खुश राहा. आमचं म्हणणं एवढंच आहे, तू आपल्या सुनबाईला घरी घेऊन ये. आणि मी गेलो होतो तिथे म्हणून ती आली नाही, पण तू जावं लागलं होतं. तू तिचा नवरा आहे. तू गेला असता तर आली असती. 1000 वेळा जा, 1000 वेळा जा, पण तिला घेऊन ये. कारण की एक वेळा गेल्याने नाही आलं तर 10 वेळा जायचं, असं त्याचं म्हणणं असतं. तर अधिपती बोलतो, तुम्ही मला एकच एक गोष्ट किती वेळा सांगाल. तर त्यावर चारुहास बोलतात की मी 1000 वेळा सांगेन, पण माझं म्हणणं एकच आहे की तू सुनबाईला घरी घेऊन ये, असं त्यांचं म्हणणं असतं. अधिपती रूम मधून निघून जातो. अधिपतीला वैताग आलेला असतो. इकडे चारुहासने ठरवलेलं असतं की आता काही होऊन जाए, पण मी आता भुवनेश्वरीला लग्नाची मागणी घालणार. इकडे चारुहास भुवनेश्वरीच्या रूम मध्ये येतात. भुवनेश्वरीला बोलतात की भुवनेश्वरी, मला माफ कर. माझ्याने ज्या चुक्या झाल्या त्या मला माफ कर. मी माझ्या मुलासाठी, माझ्या सुनेसाठी मी हतबल झालो. आता मी हरलो आहे आणि मी तुझ्या समोर गुडघे टेकतो आहे आणि मी हरलो आहे. आणि तो चारुहास रडत असतो. चारुहासला रडताना बघून भुवनेश्वरीच्या डोळ्यात पण पाणी येते. तर भुवनेश्वरीला तो बोलतो की भुवनेश्वरी, तू माझ्यासोबत लग्न करशील का. तो भुवनेश्वरीला लग्नाची मागणी घालतो. भुवनेश्वरीच्या डोळ्यात पण आनंदाश्रू येतात. भुवनेश्वरीला पण वाईट वाटत असतं की आपण कोणाला इतकं हतबल केलेलं आहे. तर चारुहास गुडघ्यावर टेकून भीक मागत असतो की माझ्या सुनेची आणि माझ्या मुलाच्या आयुष्याची मी भीक मागतो. माझ्याजवळ काही राहिलेलं नाही आहे आता, म्हणून मी तुम्ही हात टेकले आहे आणि मला माफ कर. आणि तू माझ्याशी लग्न कर आणि माझ्या मुलाच्या सुनेचा संसार सुखी होऊ दे, असं तो तिच्यासमोर भीक मागत असतो. तर चारुहासला भीक मागताना पाहून तिच्याही डोळ्यात अश्रू येत असतात. तर असा काहीसा एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. असा रोमांचक एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.